नमस्कार. जय महाराष्ट्र. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय नडगाव तर्फे बिरवडे जिल्हा परिषद गटामध्ये आणि आपल्यासोबत उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मॅडम, विकास शेठचे प्रतिनिधी म्हणून आपण फिरताय, काय सांगाल? मतदारांचा उत्साह कशा प्रकारे आहे? उत्साह तर खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय, कारण की आम्ही ह्याच वर्षी नाही तर गेली 20-25 वर्ष पूर्ण मतदारसंघात विकासाची कामं करत आहोत. त्याच्यामुळे लोकांचा आणि मतदारांचा उत्साह तर खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय आम्हाला. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्या पद्धतीचा धोका किंवा फटका बसेल असं आम्हाला तर नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मतदार हे योग्य पद्धतीने मतदान देऊन पुन्हा एकदा विकासाची संधी करण्याचं काम आम्हाला देतील, ह्या उद्देशाने आम्ही प्रचार करतच आहोत. आणि जर अजूनही विकास काही राहिला असेल कुठेही थोड्याफार गोष्टीमध्ये, तोही आम्ही पूर्ण करू ही ग्वाही देतो. विरोधकांचं आव्हान आपल्याला कशा प्रकारे वाटत आहे? नाही, आव्हान वाटण्याची गरजच नाही वाटत आहे. आव्हान घेण्या इतपत तर आम्ही नाहीच होत, कारण की आव्हान कोणाला वाटते? ज्याला भीती वाटते त्याला. आम्ही वन साईड निवडून येऊ याची आत्मविश्वास आहे आम्हाला. परंतु आता आपण बघितलं तर या राजकारणामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची कुठेतरी युती झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही वन साइड निवडणूक लढवताय, मग त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसेल असं वाटतंय का? नाही, महाड नगरपालिकेमध्ये तर वन साईड निवडणूक लढवली, एक हाती सत्ता आलीच. त्या पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पण येईल. कोणकोणत्या प्रकारच्या योजनांचा लाभ आपल्या माध्यमातून आपण जनतेला देत आहे, काय सांगाल? जेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब होते तेव्हापासूनच आपण महिलांना अर्ध तिकीट देतोय. त्याच्यानंतर लेक लाडकी योजना वर्ष 1 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंत त्यांना थोडी थोडी रक्कम करून जमा होते त्यांच्या खात्यामध्ये. आणि महिलांना ग्रॅज्युएशनपर्यंत मोफत शिक्षण. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान म्हणून त्यांना पेन्शन चालू होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातून लहान मुलांना मोफत शस्त्रक्रिया, हृदयाला होल असेल किंवा त्यांच्या किडनीचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना मोफत, फक्त त्यांचं आधार कार्ड देऊन आणि 10 रुपयाचा फॉर्म भरून त्यांना मोफत शस्त्रक्रिया होते, जी प्रायव्हेटमध्ये 3-3, 6-6 लाख रुपये घेतली जाते, ती मोफत होते. हे फक्त मुख्यमंत्र्याचे शिंदेसाहेब असतानाचे उपकार चालू झालेत. आणि महिलांना जे काही आजार असतील, कॅन्सरसारखे मोठे आजार असतील, ब्रेस्ट कॅन्सर असेल, गर्भपिशवीचा कॅन्सर असेल, ह्या मोठमोठ्या आजारांचं निदान हे मोफत केलं जातं गंगूबाई शिंदे ह्या हॉस्पिटलमधून. आणि दुसरी म्हणजे डोळ्यांचं ऑपरेशन्स असतील. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटॅलिटीच्या मदतीने जे सर्व महाराष्ट्रावरती जे उपकार केलेत ते आपण नाकारू शकत नाही आहेत. वैद्यकीय कक्षातून इवन महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा लाभ देऊन, प्लस जे गांधी योजना आहेत, निराधार योजना आहेत, आणि प्लस मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातूनही अर्धे पैसे दिले जातात. हे फक्त मुख्यमंत्री शिंदेसाहेब असल्यापासूनच होत आहे. आणि त्या योजनेचा लाभ आम्ही आपल्या मतदारसंघातून खूप लोकांना दिलेला आहे, याचा अभिमान वाटतो. मॅडम, आपल्याला पंचायत समिती गणाची उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय सांगाल, कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जातात? विकासाचे मुद्दे, सगळ्यात महत्त्वाचा विकास. मेन म्हणजे आपली शिवसेना पक्ष आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं असं म्हणणं होतं की 80% हे समाजकारण असलं पाहिजे, 80 आणि 20% फक्त राजकारण असलं पाहिजे. त्यानुसार आमदार भरत शेठ गोगावले, मंत्रीसाहेब भरत शेठ गोगावले व विकास शेठ गोगावले यांच्यामार्फत अनेक योजना राबवलेल्या आहेत. जसे की बांधकाम कामगार समिती योजना, तसेच वयोश्री योजना, तसेच अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत बऱ्याच महिलांना लाभ मिळालेला आहे आणि अजूनही मिळतोय. आपल्याला विरोधकांचा कशा प्रकारे आव्हान वाटत आहे, काय सांगाल? जसं कोमलताईंनी सांगितलं की विरोधकांचं आव्हान म्हणजेच भीती ना. भीती आम्हाला नाहीच आहे, कारण आमच्या डोक्यावर आमच्या पक्षाचा हात आहे. आमच्या डोक्यावर आमच्या वंदनीय भरतशेठजी गोगावले साहेब, विकासशेठजी गोगावले साहेब यांचा हात आहे. आणि त्यांच्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही भीती अशी आम्हाला वाटत नाही, कारण आम्ही कामं केलेली आहेत. कुठल्या कामाचं आश्वासन देऊन कामं सोडलेली नाही आहेत. ती कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि जी काय राहिलेली कामं आहेत ती आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आमदार साहेबांच्या माध्यमातून. मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? मतदारांनी 5 फेब्रुवारी रोजी त्यांचं अमूल्य असं मत कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं हा सर्वच विचार आहे, पण विकास कामांना प्राधान्य देऊन त्यांनी हे मत त्यांचं द्यावं
असं मी आवाहन करते, असं मी नम्र विनंती करते, सॉरी आवाहनपेक्षा मी नम्र विनंती करते की त्यांनी विकास कामांना प्राधान्य देऊन योग्य त्या नेतृत्वाला पुढे आणावं आणि मतं द्यावीत. मॅडमने सांगितल्याप्रमाणे विकास शेठ गोगोलेंच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ आपल्याला मिळाला आहे. काय सांगाल, कोणकोणत्या प्रकारच्या योजनांचा लाभ आपण घेतलाय? लेक लाडकी योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बांधकाम कामगार योजना असतील, यामार्फत आम्हाला त्या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे आणि आमची जीत ही पक्की आहे. आम्ही ह्या वेळेला 5,000च्या पार जाणार आणि विकास शेठना जास्तीत जास्त आणि रेणुकाताई असतील यांना जास्तीत जास्त मताने कसं निवडून देता येईल, आम्ही याचंच सगळेजण त्याच प्रकारे प्रचार करतोय आणि तसंच होणार आहे. आणि आम्हाला कुठल्या गोष्टीची भीतीच नाही आहे, कारण की आमच्या भरत शेठ साहेबांचा आमच्यावर हात आहे. धन्यवाद. तर आता आपण बघितलं असेल की आपल्यासोबत पंचायत समिती गणाचे उमेदवार होते, त्याचप्रमाणे कोमलताई होते आणि त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आपण 100% विजयी होऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ECM पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते, महाड, रायगड.